मोहम्मद अली रोडला नॉनव्हेज खायचं माझा ड्रीम होता एका प्रकारे. खूप सारे बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आलेत स्वीट्स खायला. तर इथून सुरुवात झाली जेवणाची. जे फेमस मोहम्मद अली रोड फूडसाठी फेमस आहे ते आता इथून सुरुवात झाली. आणि इकडे स्पेशल सौरभने कुठे काय बघितलेलं, फक्त ती एक डिश खाण्यासाठी आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलेलो. एकच वेळचे विचारायचे प्रियंका, तुला नक्की मग काय खायचं मोहम्मद अली रोडमध्ये? मी चाललोय मोहम्मद अली रोडला कारण भूक प्रचंड लागलंय आणि कधी एकदा पोटात अन्न पडते असं झालं. आणि मोहम्मद अली रोडला नॉनव्हेज खायचं माझा ड्रीम होता एका प्रकारे. आणि असं चांगलं वाटतं जेव्हा हा ड्रीम बायकोचा ड्रीम नवरा पूर्ण कंप्लीट करते. कारण माझं पण ड्रीम होता पण नॉनव्हेज खायचं. म्हणजे तिकडचं नॉनव्हेज खूप चांगलं लागतं असं मी पण ऐकलं आहे. सो मला पण एक्सपिरियन्स करायचा होता. फक्त एवढंच जे आम्ही मागवलं तेच आम्हाला भेटो. हां आणि प्लस हेही पण इच्छा जे पण खाऊ ते चांगले निघू दे, नाही तर असं वाटेल यार हे पण ठाण्यात चांगलं भेटेल. पण सिरियसली गाईस बघू आता. मोहम्मद अली रोडची खूप हाईप तर आहे. लेट्स सी आम्ही तिथे काय खातो या ब्लॉगमध्ये दाखवूच. आणि गाईस अजून एक मोठी मेन इन्फॉर्मेशन की आपलं जे क्रॉफर्ड मार्केट आहे तिथूनच तुम्ही मेन एक मोठा ब्रिज लागतो. तुम्ही आमच्यावरती बघू शकता की हा ब्रिज लागतो. तर तिथूनच तुम्हाला ब्रिजच्या रस्त्याने लेफ्ट घ्यायचं आणि स्ट्रेट जायचं आहे. तिथे येऊन जाईल मोहम्मद अली रोड. हार्डली 15 to 20 मिनिट्स बाय वॉकिंग डिस्टन्स आहे. नॉनव्हेज काय व्हेज काय सगळं भेटेल तिथे. नाही नॉनव्हेज पण नाही नॉनव्हेज भेटतं पण व्हेज पण भेटतं. पण नॉनव्हेजच्या ठिकाणी व्हेज पण खात नाही ना. अरे हो पण मोहम्मद अली रोडमध्ये स्वीट्सही चांगले आहेत. जर ज्यांना स्वीट्सही आपण तेही ट्राय करणार आहोत. जर ज्यांना स्वीट्स ट्राय करायचं आहे तेही नक्की विजिट करा. लाईक मलाई गुलाबजाम और लाईक दॅट असं. सो नक्की तिथे विजिट करा. आधी विजिट करायच्या आधी आम्ही बघू तरी की आपल्याला काय तिथे खायला भेटते. ओके प्रियंका. सो स्टे ट्यून विथ अस प्रियंका सौरभ ब्लॉग. प्रियंका तुला माहिती आहे हे जे जाम आहे ना जाम इथे जम इथे खूप सारे बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आलेत स्वीट्स खायला. त्यांना मोस्टली इकडचे गुलाबजाम आवडले. आता इथून सुरुवात झाली जेवणाची. जे फेमस मोहम्मद अली रोड फूडसाठी फेमस आहे ते आता इथून सुरुवात झाली आहे. सो आता आपण चाललो आहे. हे बघू शकता तुम्ही स्वीट्सचे शॉप आहे, खाण्यापिण्याचे शॉप आहे, सगळं असं बोलतात ना फेमस. प्रियंकाला वाटलं बंद असेल संध्याकाळी पण तुम्ही बघू शकता पूर्ण असं चालू आहे, गर्दी आहे. ते बघा फेमस रेस्टॉरंट वगैरे. आता मी मोस्टली त्या रेस्टॉरंटला जाणार आहे जिथे संजू बाबा चिकन भेटतं. हां सो बघूया आता कुठे भेटतं. मला रेस्टॉरंटचं नाव नाही आठवत आहे पण बघा इथेच कुठेतरी भेटत असेल. लेट्स सी. बाय. सो गाईज फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे. मोहम्मद अली रोडमधून आम्ही चालत हॉटेलमध्ये आलो. आणि ह्या हॉटेलचं नाव काय? नूर मोहम्मद. आणि इकडे स्पेशल सौरभने कुठे काय बघितलेलं, फक्त ती एक डिश खाण्यासाठी आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलेलो. कोणती डिश? ती आहे चिकन संजू बाबा खायला. पण घोळ होऊन मी उलटं केलं. आम्ही हिला आधी मेन कोर्स खायला घेऊन आलो. तर तरी ठीक आहे काय नाही. आम्ही इथे एक स्टार्टर ऑर्डर केलं आहे. पण प्रियंका डोंट वरी आपण तिथे पण जाऊ. एक स्टार्टर तरी नक्की ट्राय करू. ठीक आहे. हलकं जागा असायला पाहिजे ना. असं तू हलकं फुलकं खाऊ. ठीक आहे. आपण सगळं ते स्वीट्स मी तुला जाऊ ना जाम तिथे पण जाऊ. सगळं आपण एक गोष्ट ट्राय करू आणि पोटभर. तर मेन म्हणजे आमची शॉपिंग राहिली बाजूला आणि आम्ही खायचं एक्सप्लोअर करतोय. मग तुम्ही असं बोलू शकता हा फूड ब्लॉग आहे. नाही यार हा शेवटी आपण प्रॉफिट मार्केटचं दाखवलं ना वगैरे. प्रॉफिट बेस्ट ऑफ डे. तो फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. हे ऑर्डर काय केलेलं आपण? चिकन हकीमी. हां म्हणजे काय असतं गाईज हे जे आहे ना हे जे प्लेट आहे चिकन तंदुरी आहे आणि त्याला दही आणि बटरच्या मिक्सचरसोबत करतात. मी बघू शकता तिथे ते पूर्ण असं बोलतात दही आणि बटरमध्ये आंघोळ केली असं चिकनला. आणि हे बघून प्रियंकाचा फेस बघा कसा झाला. सो आता मी हे चिकन ट्राय करणार आहे. सो
ह्या एका मेन्यूसाठी आम्ही इकडे आलेलो. ते आहे हे संजू बाबा चिकन. म्हणजे इथे मस्त असं मसालेदार चिकन असतं. हे संजू बाबा म्हणजे काय संजय दत्त रिलेटेड? संजय दत्त रिलेटेडच आहे. इथे संजय दत्त येतो, त्याचं फेवरेट रेस्टॉरंट आहे आणि फेवरेट डिश आहे. त्यांची ही रेसिपी आहे संजू बाबा चिकन. तर त्या चिकन रेसिपीसोबत म्हणजे चिकन रस्स्यासोबत तुम्हाला एक लेग पीस भेटतं. आणि मेन म्हणजे आता एवढा रस्सा आलं तर तुम्हाला एक रोटी इथं बघायची. आणि यांची रोटी बघा किती मोठी आहे. आणि बटर तर असं बटरीत आंघोळ केलं आहे बघा रोटीने. आणि इकडे दह्याने आंघोळ. दही आणि बटर, नुसतं दही नाही. तर मी हा एक तंदुरी पीस ट्राय करून बघतोय. म्हणजे आंबट आहे पण चांगलं आहे. म्हणजे दही तंदुरी आहे. फर्स्ट टाइम खातोय. आय विल गिव्ह यू 7 out of 10. आणि तर तुमच्यासमोर मी चिकन संजू बाबा चिकन हे फ्राय करतोय. म्हणजे मस्त असं मी प्लेटमध्ये घेतो. आणि माझं फेवरेट लेग पीस थोडं तोडून घेतो त्याला आणि बटर रोटीसोबत असं क्रॅश करतो. आणि असं मस्त एक बाईट घ्यायचं, असं मिक्स करायचं. वर्थ इट आहे. ह्याच्यात ना तुम्हाला असं वाटतं तुम्ही ह्याच्यात जे मसाले टाकले हे ह्याला काय बोलतात? लवंग काय आहे? लवंग आहे. लवंग नाही काय आहे? काय सांगते? इलायची. इलायचीचा मस्त टेस्ट आहे. आणि मसालेदार तिखट अजिबात नाही. मी तर बोलेन वर्थ इट आहे प्राईजनुसार. म्हणजे बघा चिकन हकीमी आहे ते तुम्हाला 400मध्ये हाफ भेटेल. आणि संजू बाबा चिकन सगळ्यात स्वस्त 170मध्ये हाफ. तो आता प्रियंका ट्राय करणार आहे आणि सांगणार आहे कसं आहे चिकन. मला बघा सिरियसली यार. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं. मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. म्हणजे एवढं चालत जाऊन एक तर मला भूक लागलेली, त्यात त्याने हे असं काहीतरी खायला घातलं. ह्याचा टेस्ट मला बिलकुल नाही आवडला. माहीत नाही लोक कशी खात होते पण मला नाही आवडलं. सो गाईज फायनली रोशनी. सो गाईज फायनली आणि मस्त आता मस्त नाही पालतू संजू बाबा चिकन. म्हणजे रिअलिटी सांगू ते संजू बाबा चिकनमध्ये ना असं वाटत होतं बिर्याणीचा मसाला टाकला आहे आणि त्याचं सालन किंवा असं एक ग्रेव्ही टाईप बनवून दिलं आहे ना, असं कसं वाटतं ते. आता मी हिला शांत, हिला जरा थंडीचा राग थंड करण्यासाठी तिला आता कोल्ड्रिंक पाजली. आणि हिच्यासाठी आम्ही हिंदुस्थानी कुठलं तरी हॉटेल आहे त्याचं नाव नाही माहीत पण इथे आलो आहे आता. आणि खिमा पाव हिच्यासाठी मी ऑर्डर केलं आहे. लेट्स सी आता कसं आहे. चिकन खिमा पाव मटन किमा पाव. सिरियसली म्हणजे अजून मला असं अजून मला काय काय बघावं लागणार आहे. गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये. मला चिकन खिमा पाव खायचं होतं. आणि इकडे फक्त आणि खिमा ज्या एरियामध्ये आलो आहे ना आपल्याला स्पेसिफाईड करावं लागतं की आपल्याला चिकनचे पदार्थ खायचे. A few moments later. आम्ही मटन खिमा मागवलेला तो रिटर्न केला आहे फायनली आणि त्यांनी रिटर्न घेतला आहे. थँकफुल. माहीत नाही आता चिकन बिर्याणी आम्ही ऑर्डर केली आहे. त्याला टेस्ट कसा असेल बिकॉज मला माहीत नाही इकडचं मला टेस्ट आहे मला जातच नाही आहे. आणि जे बाहेर जे स्ट्रीटवर जे स्ट्रीटवर गोष्टी आहेत म्हणजे ते जे काही असतील ते बघून असं वाटतं खावत म्हणजे बघूनच अशी इच्छा म्हणून जाते खायची. सो गाईज सीन असं आहे की मोहम्मद अली रोडमध्ये आलं तर हे सगळं खायला भेटणार. त्या चिकन रोल्स, बाहेरचे स्ट्रीट फूड्स आहे, चिकन रोल्स, चिकन वडापाव, चिकन बर्गर जे काय आहे ते बघितले जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. मेन गोष्ट अशी आहे की ते बघूनच खावंसं वाटतं. म्हणजे विचित्र फिलिंग येते. आणि त्यांचा टेस्ट ज्या पद्धतीने बनवतात ते तर
माझ्यासोबत मॅच नाही होते. मग मला एकाच वेळचे विचारायचे प्रियंका, तुला नक्की मग काय खायचं मोहम्मद अली रोडमध्ये? हां आता बोल. सो म्हणजे मला नॉर्मल जसं आपल्याला भेटतं ना चिकनचे प्रकार, जर नॉर्मल असतात पदार्थ तसे मला टेस्ट भेटते, पण ह्याच्यामध्ये घी आणि अजून एक्स्ट्रा मसाले जे नाही होते मला खायलाच होत नाही आणि मला टेस्ट बिलकुल नाही आवडत आहे. की मोहम्मद अली रोड प्रियंकाचा पूर्ण डाऊन झाला. हां सिरियसली. बट सिरियसली बघा, मोहम्मद अली रोडने त्याने सेवा जो मटन चिकन सगळं म्हणजे स्पेशली मटन आणि जे पण स्टार्टर्सचे प्रकार आहेत लाईक चिकन रोल, चिकन असे बाहेर लटकवलेले कबाब्स ते खाऊ शकतो, तरच इथे यावे. ज्यांना नाही जमत इग्नोर दिस प्लेस. आता आम्ही बिर्याणी मागवले, लेट्स सी बिर्याणी कशी आहे बघू आता. सो गाईस फायनली आमची चिकन बिर्याणी आली आहे. आता मी ट्राय करतो, मग तुम्हाला प्रियंकाचे रिॲक्शन दाखवतो. सो मस्त फ्रेग्रन्स तरी चांगला आहे. जे आलू आहे, आलू आहे, आलू म्हणजे खूप चिकन बिर्याणीमध्ये आलू पण मस्त वाटतं. आता माहीत नाही प्रियंकाला कसं आवडतं, पण मला तरी आवडतं. आता प्रियंकाचे रिॲक्शन्स बघू. सो हॅलो गाईज, फायनली आमचं जेवण झालं आणि मी खूप थकली आहे आणि बिर्याणी ओके ओके होती. म्हणजे ओव्हरऑल मला एक्सपिरियन्स फूडच्या बाबतीत मी डिसअपॉइंटमेंट झालेली आहे. मी काय हॉट केलं आणि मला काय भेटलं. बाय द वे गाईज, मोहम्मद अली रोड ठाण्यामध्ये पण आहे, हो ना प्रियंका? हां रामोडी. हां सो सूप ॲक्च्युली असं बघायला गेलं तर फूडची पण नाही आहे. सो ते त्या लोकांच्या टेस्टनुसार ती लोकं बनवतात. सो मला तो टेस्ट परवडला नाही, मला नाही चांगला वाटलं, सो मला नाही आवडलं. त्यामुळे माझा मूड जरा खराब आहे. सो गाईज प्रियंकाचा तर मूड मोहम्मद अली फूडमुळे झाला आहे डिसअपॉइंट. पण तुम्ही डिसअपॉइंट होऊ नका आणि अशाच आमचे व्हिडिओज ब्लॉग्सला प्लीज सपोर्ट करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली, गर्लफ्रेंड्स, बायको सगळ्यांसोबत. आणि आता नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, त्यात म्हणजे हा जो ब्लॉग आहे तो इथेच संपला नाही आहे, त्याचा पार्ट 2 येणार आहे. आणि आपण कुठे चाललो आहे ते नक्की व्हिजिट करण्यासाठी, बघण्यासाठी स्टे ट्यून विथ अस प्रियंका सौरभ ब्लॉग्स. बाय.